प्रार्थनेचं एक एक वाक्य जे आहे ते वाक्य आपण विचारपूर्वक जर म्हणायला लागलो तर मग जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे असं म्हटलेलं आहे. दरवेळेला येणारे जे प्रश्न असतात त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न जो वारंवार आपण पाहत असतो तो म्हणजे घरातल्यांनी जर माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर काय, असा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न फारच महत्त्व असलेला प्रश्न आहे असं दरवेळेला अनेकांच्या बोलण्यातनं जाणवतं. कुटुंबातल्या लोकांनी आपल्यावरती विश्वास नाही ठेवला आणि तसा विश्वास न ठेवता सुद्धा आपण काही करू शकू की नाही करू शकू, काय काय करता येणं शक्य आहे की त्यांनी माझ्यावर नाही ठेवला विश्वास. त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला नाही असं म्हटल्याबरोबर मी आता काहीच करू शकणार नाही असं काहीतरी मनात आहे का, की ज्यामुळे हा प्रश्न आपण इतका महत्त्वाचा करतो. इतका महत्त्वाचा हा जर प्रश्न आपल्याला वाटत असेल की घरातल्यांचा विश्वास घरातल्यांचा विश्वास घरातल्यांचा विश्वास, याचाच अर्थ असा आहे की जणू काही बऱ्याच लोकांना असं वाटतंय की घरातल्यांनी जर माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर मी जणू काही काहीच करू शकणार नाही. असं वाटतंय का? घरातल्यांनी विश्वास ठेवलाच नाही माझ्यावर, कधीच नाही ठेवला समजा, तर मी काहीच करू शकणार नाही असं वाटतंय. हां, काय वाटतं? वेळ लागतो म्हणजे काहीतरी करता येईल पण वेळ लागेल, चांगली गोष्ट आहे. माझ्यावर विश्वास नाही ठेवला तर मी कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकेन सांगता येईल का तुम्हाला? नाही विश्वास ठेवला, हां, शांत राहील. आणखीन काय करता येईल? दारूपासून लांब राहील. हां, त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. बरं, आपलं आपण काम करत राहायचं. हां, काय करता येईल? स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करू. ओके, म्हणजे याचा अर्थ असा की हा विषय जितका आपल्याला वाटला होता तितका काही भयंकर नाही आहे. समजा नाही विश्वास ठेवला, ते का विश्वास ठेवणार नाहीत हे क्लिअर आहे का आपल्याला? कारण अनेकदा त्यांनी आपला अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटणार आहे की कदाचित हा पुन्हा तसंच वागेल, म्हणून थोडक्यात त्यांचा आपल्यावरती विश्वास नाही. जोपर्यंत आपल्या वागण्यामधला बदल त्यांना दिसणार नाही तोपर्यंत त्यांचा विश्वास बसणार नाही. साधी गोष्ट आहे. म्हणजे इतका काही हा महत्त्वाचा विषय नाही आहे खरं म्हणजे, की माझ्यावर जर विश्वास नाही ठेवला घरातल्यांनी तर काय करू. मग महत्त्वाचा विषय कोणता आहे असं वाटतंय? हा जर तेवढा महत्त्वाचा विषय नाही वाटत आहे तुम्हाला, मग महत्त्वाचा विषय कोणता? थांबलेली दारू थांबूनच कशी राहील. बर, आणखीन काय वाटतंय तुम्हाला? नाही म्हणजे पण आपण बोललो होतो बघ असं की जागृत राहणं हे सततच हवंय ना, का प्रसंगानुरूप हवंय? अवेअरनेस हा कंटिन्युअस प्रोसेस आहे ना, सततच जागरूक राहणं. जसं रस्त्याने येत असताना मी आता ड्राईव्ह करत येतो किंवा आपणही ड्राईव्ह केला असेल, अनेकदा गाडी चालवली असेल, स्कूटर चालवली असेल रस्त्याने, आपण सततच अवेअर असतो ना की मी कुणाला धडकत नाही आहे, मागचा माणूस येऊन माझ्यावरती आदळत नाही आहे, मी वेळ पडली तर इंडिकेटर लावू शकतो, ब्रेक दाबू शकतो. म्हणजे मला सततच अवेअरनेस ठेवावा लागतो, जागृती ठेवावी लागते. कारण ती गेली तर लगेचच ॲक्सिडेंट होतो, मी आपटतो, दुसरा माझ्यावर आपटतो, नुकसान होतं. आता हा जागृतीचा भाग हा माझ्या व्यसनमुक्त जीवनामध्ये सततच पाहिजे ना, म्हणजे तो काही प्रसंगानुरूप नाही आहे. मग आणखीन कुठला महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला वाटतोय की जणू काही माझं व्यसनमुक्ती याच्यामध्ये येणारे फार मोठे अडथळे आहेत आणि कोणतरी ते उभे करून ठेवणार आहेत?
पहिलं काय? पहिलं ऍक्सेप्ट करायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे काय? ऍक्सेप्टन्स दार उघडलं की सुरू होतो बाहेर? ऍक्सेप्टन्स दार उघडल्यावर सुरू होतो? मग ऍक्सेप्टन्स कधीपासून आहे? हा, इथपासूनच चालू आहे. म्हणजे ऍक्सेप्टन्स, स्वीकार हा जो काही शब्द आपण वापरतोय पहिल्या पायरीपासून, की आम्ही मान्य केले, मध्यशक्ती पुढे आम्ही हातभर होत, आमचे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे, असं जे काही आपण एच्या पहिल्या पायरीतलं स्टेटमेंट आपण पाहिलेलं आहे, की मी मान्यच करतोय की मी हतबल झालेलो आहे आणि मला कंट्रोल ठेवून, ताबा ठेवून मद्यपान करता येत नाही, दारू पिता येत नाही. हे मी मान्य जर केलं असेल तर त्या स्वीकाराची सुरुवात त्या स्टेटमेंटपासून मी केलेलीच आहे की. मग ते आता बाहेर कुठनं सुरू होणार आहे? म्हणजे इथंच झाली ना सुरुवात, आतमध्येच सुरुवात झाली की नाही. मग आतमध्ये जर स्वीकाराची सुरुवात झालेली आहे माझ्या, असं मी म्हणतो, तर मग बाहेर जायच्या अगोदर माझं प्रिपरेशन होणारच आहे की. मी तयारी माझी नाही का होणार बाहेर जायच्या अगोदरच, की आता मीच स्वतः स्वीकारलेलं आहे की दारू हा माझा प्रश्न आहे, मला त्याच्यावर कधी ताबा ठेवता आलेला नाही. त्यांनी निर्माण झालेले जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्यासुद्धा मला माहिती आहेत आणि त्याच्या मागचं कारण, रिझनिंग सुद्धा मला माहिती आहे. म्हणजे हे सगळं मलाच माहिती आहे. लोकांना काय माहिती मला नाही माहिती. परंतु दारू जशी जशी माझी वाढत गेली आणि मी व्यसनामध्ये सापडलो आणि त्यांनी जे अनेक प्रश्न निर्माण झाले, ते प्रश्न सगळ्यात जास्ती कुणाला माहिती आहेत? तर त्या पिणाऱ्यालाच माहिती आहेत ना. मग त्याचे प्रश्न पिणाऱ्याला माहिती आहेत. तर मग तुम्ही असं म्हणताय की आता मी हात वरती केले, सरेंडर केलंय, म्हणजे काय केलं? हा हा, हात वर केले म्हणजे मनावर कंट्रोल केला का? शरणागती पत्करी याचाच अर्थ काय केला? काही पण बाहेर घडू दे, मी दारू पिणार नाही. शरणागती कसली आहे? कोणते पण प्रॉब्लेम्स बाहेर येऊ देत, कितीही अडथळे येऊ देत, पण तरी सुद्धा मी दारू पिण्याकडे जाणार नाहीये. हे जर मला असेल तर दार कधी उघडणार हा मुद्दा आता उरला नाही माझ्यासाठी. कारण मी त्यालाही म्हणेन ना, अडथळाच आहे माझ्यामधला, असं म्हणू शकतो मी. बघा, लवकर सोडा म्हणजे दाखवतो बाहेर जाऊन. मनात असं किती वेळेला येत असतं की नाही, मला लवकर जर सोडलं तर मी लगेच दाखवीन जगाला, बघा कसा सुधारलो. आतमध्ये जर मला स्वीकार समजला आणि आतमध्ये जर मी खरंच म्हणलं असं की नाही मी हात वरती केलेले आहेत, आता मुद्दा उरला नाही माझ्यासाठी. अडथळेच जणू काही संपले. ऍक्सेप्टन्सनी अडथळे संपतात. ऍक्सेप्टन्स असेल तर मग अडथळा संपलाच माझ्या समोरचा. कारण मी असं म्हणलं की हो, ते जे काय घडणार होतं ते घडू दे, तरी सुद्धा मी दारूकडे जाणार नाही. म्हणजे हा प्रश्न बघा मित्रांनो, आपल्या मनामध्ये अजून कोणकोणत्या गोष्टींची भीती वाटते, टेन्शन येतं, कधी कधी वैताग येतो, राग येतो, फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं. कारण आपल्या मनात काहीतरी विचार चाललेले आहेत. आपल्या मनात जे विचार चाललेले आहेत ते विचार आपल्या स्वतःच्या समोरच आपल्याला ठेवता येत आहेत का, की माझ्या मनात काय चाललंय? घरचे अजून आले नाहीत, मला राग येतो, फ्रस्ट्रेशन येतं. माझा जॉब गेलाय, मला फ्रस्ट्रेशन येतं. मला आता घरात घेणार का याची मला काळजी वाटते, चिंता वाटते. बायको निघून गेली असेल माझ्या दारूमुळे, आता ती येणार का याची मला काळजी वाटते. किती प्रकारच्या काळज्या माझ्या मनात आहेत वेगवेगळ्या. मग या ज्या मनामध्ये माझ्या काळज्या येत आहेत त्या मी समोर मांडून त्यालाच प्रश्न विचारला का, की एका बाजूला मी स्वीकार असं म्हणतोय, मग मला याचा त्रास का होतोय? जर मी स्वीकार आहे असं म्हणत असेल तर याचा त्रास का होतो मला? म्हणजे याचा अर्थ असा, स्वीकार करायला पाहिजे हे मला समजतंय पण स्वीकार नाही झालेला. स्वीकार करायला पाहिजे मन म्हणतंय पण ऍक्च्युअल स्वीकार नाही झाला. म्हणजे याच्यामधला घोटाळा बऱ्याचदा होत असल्यामुळे स्वीकार आपण केला का हा प्रश्न असतो. स्वीकार आहे, स्वीकार करायला पाहिजे, स्वीकारामुळे प्रश्न सुटतात, हे सगळं माहिती आहे.
परंतु मी स्वीकार केला का? कारण मी जर स्वीकार केला तर प्रश्न संपले. कारण मी म्हणलं ना, काय घडायचं ते घडू दे, माझी तयारी आहे तोंड द्यायची. इथं स्वीकार झाला असं मला म्हणता येईल रोज. पण मला माहिती आहे की अस्ताव्यस्त जीवनाचे प्रॉब्लेम्स कुठले कुठले येतात, कसे कसे येतात. हो ते येणार आहेत, बरोबर आहे. हे जे मी मनातल्या म्हणतोय बरोबर आहे, त्यालाच जणू काही मी स्वीकार समजतोय. स्वीकार याचा अर्थ असा, जे काही घडेल, दारूनी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याला सामोरं जायची माझी तयारी झाली आहे, आणि ती रोजच असेल. इथे तो स्वीकाराचा भाग आहे. नाही तर मग स्वतःच्या मनामध्ये गोंधळ होतो. स्वीकारी कल्पना छान वाटते, पण ती स्वतःच्या मनाशी झालेली नसते. म्हणून मग आपण ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. बघा, या निमित्तानं तुमच्या मनामध्ये या प्रकारचे प्रश्न येतात का स्वीकाराचे? असे बरेचसे प्रश्न असतात, आणि या प्रश्नांना आपण आपल्या मनाला चालना द्यावी लागत असते, आपल्या स्वतःच्याच मनातल्या प्रश्नांना. नाही तर आपण पॅसिव्ह राहतो, म्हणजे काही न करता बसतो. पण काही न करता प्रश्न सुटणार नाही. आपल्या विचारांना आपल्याला चालना द्यावीच लागते, तरच मनातले प्रश्न निर्माण होतात, ते समोर मांडावे लागतात, त्याची उत्तरं शोधावी लागतात, आणि मग पुढं जाता येतं. नुसतं बसून आपल्याला प्रश्न नाही सुटणार. प्रश्न जर आले नाहीत मनात, तर त्याला उत्तर कशी देणार? नाही, तेच तर बघा ना, म्हणून की ही जी माझी किंमत ढासळली, त्याला एकमेव कारण काय होतं सांगा? दारू बंद झाली, आता ती माझ्या पोटात जात नाहीये. दारू माझ्या पोटात नाही गेली तर मेंदूवर परिणाम होणार नाही. दारू माझ्या पोटात नाही गेली तर मला विचार व्यवस्थित करता येईल. दारू माझ्या पोटात नाही गेली तर माझ्या हातनं व्यवस्थित कामं सुरू होतील. दारू नाही पोटात गेली तर मी जबाबदारीने वागायला हळूहळू सुरुवात करीन, नॉर्मल दिसेल, माझं वागणं, माझी काय म्हणू, शरीराची भाषा बदलेल, सगळं बदलणार हळूहळू हळूहळू हळू. आणि मग लोकांना असं दिसायला लागणार की हा 5 वर्षापूर्वी असाच होता, नाही का? काम करत होता, जबाबदाऱ्या घेत होता, काउंटरला बसलेला दिसायचा, मार्केटमध्ये दिसायचा, लोक याचं नाव घ्यायचे. लोकांना हे सगळं नाही का दिसणार? ऐकू येणार, दिसणार, त्यांना स्वतःला तो अनुभव येणार. आणि मग ते काय म्हणतील, अरे परत आली वाटतं गाडी रुळावर. म्हणजे तुमचं जे गेलेली, जे काही तुम्ही म्हणतात की माझं जे काय स्टेटस होतं, माझं जे काय प्रेस्टिज होतं, माझी जी काय जागा होती, ती सगळी हल्ली दारूमुळे. तीच जर बंद ठेवली तुम्ही, तर तुम्ही जसे मूळ होतात तिथे जाऊन पोचणार, तसे नाही पोचणार. पण प्रश्न काय येणार आहे, हे सगळं काही एका दिवसात घडणारी गोष्ट नाही. दररोज जेव्हा तुम्ही दारूपासून लांब राहणार, तसं तुमचा जे वावर आहे तो वावर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणार. आणि तुमचा वावर जसा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये, समाजामध्ये, मार्केटमध्ये, सगळीकडे ज्या वेळेला हे घडत राहील, त्यावेळेला हा बदल घडणार. त्याशिवाय कसा घडणार? म्हणजे तो बदल घडण्यासाठी दृश्य स्वरूपामध्ये लोकांना ते दिसावं लागणार. दृश्य स्वरूपात, ऐकून नाही नुसतं, लोकांना दिसावं लागणार की हा कसा आहे. कळलं का? तर तुम्ही पुन्हा जसे होतात पूर्वी चांगले, तिथंच जाणार. आणखीन काही याला जोडून येतंय का बघा? ठीक आहे, तुम्ही ऐका. एकामागून एक वेगवेगळे प्रश्न निर्माण होतच असतात. आता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये माणसांनी येण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट घडत असते, ती म्हणजे त्या माणसाची व्यसनाची सायकल तोडणे. म्हणजे त्याचं जे पिणं असतं चाललेलं, त्या पिण्याला अडथळा निर्माण करण्याची गरज आहे. आणि तो अडथळा म्हणजे नुसतं दारू बंद राहणे हा अडथळा नाही आहे.
त्यातला पहिला भाग असा आहे की माणसाची दारू बंद करायची असेल तर खरं तर त्याला तो चॉईस असतो, पण तो करू शकत नाही, घेऊ शकत नाही, कारण त्याचा मेंदू तर काम नाही करत आहे. त्याला ठरवता येत नाही बंद करायची कशी, कारण बंद करायला गेला तर त्याला विड्रॉल्स येतात, हात कापायला लागतात, थरथर वाढते, मग तो माणूस धावत पहिल्यांदा व्यसन करायला जातो, कारण त्याला एकच माहिती आहे, पुढचा पेग लावला तरच मी नॉर्मलला राहीन, पुढची पोटात गेल्याशिवाय मी नीट राहू शकत नाही. आणि त्यामुळे तो सतत त्या विषचक्रामध्ये अडकला जातो. म्हणजे सुरू करतो, त्याचा इम्पॅक्ट काही वेळानंतर काही काळाने कमी होतो, परत त्याच्या मनामध्ये तीव्र इच्छा तयार होते आणि परत तो धावत तेच करायला पुन्हा जातो. अशी ती सायकल थांबवता येत नाही. मग ती थांबवण्याचा मार्ग एकच असतो, ते म्हणजे त्या माणसाला त्रास जरी झाला सुरुवातीला तरी त्याला त्या दारूपासून लांब ठेवता आलं पाहिजे. पण हे करण्यासाठी तो स्वतः इतका सहज तयार नसतो, कारण त्याला भीती वाटत असते, कारण त्याला वेदना होतात, पेन्स होतात, तो घाबरावतो, आपला जीव जाईल की काय अशी सुद्धा भीती त्याला वाटायला लागते. म्हणून तो त्या सगळ्याला विरोध करतो, भयंकर ऐकत नाही, विरोध करतो, त्याला नको वाटतं ते सगळं, असं कोणीतरी बांधून अरे बापरे माझं काय होईल अशी भीती वाटायला लागते. म्हणून मग व्यसनमुक्ती केंद्रासारख्या ठिकाणी त्या माणसाला त्याच्या मनाविरुद्ध अनेकदा ॲडमिट केलं जातं. मग काय सुरुवात होते, तर त्याचं डिटॉक्सिफिकेशन सुरू होतं पहिल्यांदा. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये असलेला तो जो टॉक्सिक पदार्थ आहे, शरीराला त्रास देणारा जो विषकारी पदार्थ आहे, त्याच्यापासून त्याची सुटका करणे, त्याचे परिणाम कमी करणे, त्याला औषधोपचार करणे, अशी सगळी सुरुवात होते. मग काय होतं 7-8 दिवसानंतर, तर त्याचा घाबरेपणा जो असतो तो कमी 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 व्हायला लागतो, कारण त्याचं शरीर दारू नसली तरी व्यवस्थित काम करायला सुरुवात करतं आणि मग त्याची भीती कमी होते. मग काहींना 8 दिवस लागतात, काहींना 15 दिवस लागतात, काहींना महिना लागतो. म्हणजे ही सायकल पहिल्यांदा थांबवली, त्याची थोडीशी भीती कमी झाली, त्याची वेदना कमी झाली, शरीर एक नॉर्मल काम करायला सुरू झालं शरीराचं. मग कधी कोणाला लिव्हरचे प्रॉब्लेम्स होते, कधी कोणाला पँक्रियासचे म्हणजे स्वादुपिंडाचे प्रश्न होते, कोणाला पचनक्रियेचे प्रश्न होते. हळूहळू ते सगळे सोडवत आणले. पण ते झाले शारीरिक. इथला जो भाग आहे तो व्हायला आणखीन वेळ. म्हणजे त्या माणसाला आपण कोण आहोत, आपलं काय चाललेलं आहे, आपण कसे वागणार आहोत, आपले विचार कोणते आहेत, आपल्या मनात दारू सारखी येत होती म्हणजे काय होत होतं, या सगळ्यामधनं एका स्थैर्य आणण्याच्या दिशेला जायला आणखीन काही काळ. मग कुणाला कदाचित सायकेट्रिस्टची मेडिसिन्स लागतील, मानसोपचार तज्ज्ञांची त्याची औषधं लागतील, कुणाला आणखीन काहीतरी काउन्सिलिंग सारखी गोष्ट लागेल की जी विचाराला उपयोगी काय चालना देणारी असेल. असं करत 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 तो माणूस स्वतः काहीतरी विचार करायला लागेल, अशा एका दिशेपर्यंत नेऊन त्याला सोडणं, की जिथे आत्ता तुम्ही जसं म्हटलात तसं की हो माझा स्वीकार झाला बरं का, किंवा मी स्वीकार करायला लागलो, या दिशेपर्यंत त्याला आणून सोडावं लागतं. आता हे सगळ्यांचं एकसारखं नाही आहे. कुणाला याला महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, कारण प्रत्येकाची पिण्याची पद्धत वेगळी, प्रत्येक काय पितो ते त्याचं त्याला माहिती, त्याची तब्येत कशी आहे त्याला माहिती. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरावर मनावर होणारा परिणाम हा वेगवेगळा आहे, तो एकसारखा नाही आहे. त्यामुळे काहींना असं दिसतं की अरे हा कसा काय लवकर गेला, काहींना असं वाटायला लागतं मी का बरं अजून इतके दिवस. पण हे का ठरवावं लागतंय, कारण कदाचित काउन्सिलर असेल, डॉक्टर असेल, मानसोपचार तज्ज्ञ असेल, ते काय रिपोर्ट देतात, नाही याला अजून वेळ लागणार आहे, याचा मेंदू अजून नीट काम करत नाही आहे, याची विचार प्रक्रिया नीट काम करत नाही आहे, त्याच्या शरीरामध्ये अजून काही प्रकारचे दोष राहिलेले आहेत. म्हणजे हे एकसारखं नाही. त्यामुळं त्या माणसांना तो जो काही काळ लागणार असतो त्या सगळ्यामधून त्याला एक वेळ प्रत्येक व्यक्तिगणिक खरं म्हणजे वेगळा वेगळा आहे. तरी आम्हाला काय अनेकदा लक्षात घ्यावं लागत असतं की समजा मोठा काळ ठेवायचा आहे, पण याच्या पैशाची व्यवस्था काय, कारण त्या सगळ्याला खर्च येत असतो. त्यामुळे मग आम्हाला सांगावं लागत असतं कुटुंबातल्या लोकांना की बघा विचार करून असं असं आहे,
ज्यांना जमतं ते ठेवू शकतात, ज्यांना नाही जमत त्यांना मग काय सांगावं लागतं, ठीक आहे तुम्ही नेताय ना, पण ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, या प्रकारच्या गोष्टी पुढे सुद्धा लक्षात घ्याव्या लागतील. आणि अशा प्रकारे हा सगळा उपचार त्या त्या माणसानुसार महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, वर्षभर अशा प्रकारचा चालू राहतो. पण घाईने जर तुम्ही असे गेलात नुसतेच मधनच आता मला जावंसं वाटतं, किंवा कुटुंबियांवर प्रेशर आणलं की मला नेलंच पाहिजे, नाही नेलं तर मग मला असं असं करावं लागेल वगैरे वगैरे, तर त्याने तुम्ही बरे झालेले नसतात, तुमची विचार करण्याची शक्ती तयार झालेली नसती. अशा अर्धवट उपचारामध्ये जर बाहेर गेलात तर तुम्ही टिकू शकत नाही, कारण तुमच्या मनामध्ये पुन्हा तेच जुने विचार यायला लागतात आणि तुम्ही पुन्हा एकदा त्या रिलॅप्सकडे जाऊ शकता. अशी ही सगळी प्रक्रिया ही समजून घ्या. म्हणून सब गोडे 12% असं नाही करतायत. प्रत्येकाला त्याला काय सूट होईल, त्याला परिणाम होतोय का, त्याला काय समजतंय, त्याला ते लक्षात येते का, असं करत करत जावं लागतं. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनात जेव्हा शंका असतात, असं का बरं, मला आता कळलंय की आता मला अमुक अमुक करायचंय, आता मी नक्की राहणार नीट. अनेकांच्या मनामध्ये असं सारखं येत राहतं, आता माझं मला कळलंय, मला नीट राहता येईल. पण हे तपासून घेतलं का, डॉक्टरकडनं तपासून घेतलं का की तुम्ही नीट आहात म्हणजे काय आहात, तुम्ही काउन्सिलरकडनं तपासून घेतलं का तुम्ही नीट आहात म्हणजे काय आहात, कारण तुमचं तुम्हाला ते कळत नाही. आणि तसं जर न कळता तुम्ही गेलात तर तुम्ही बाहेर रिलॅप्स होण्याचे संध्या पुन्हा पुन्हा असतात, चान्सेस खूप असतात, परत तेच. म्हणून आपल्याला जर असं वाटत असेल की नाही बाबा मला परत परत त्याच्यात जायचं नाही आहे, तर जायच्या अगोदरच तुम्ही या सगळ्याचा विचार शांतपणे करा. नुसती घाई नका करू, त्यातनं प्रश्न सुटणार नाही, प्रश्न परत परत वाढत राहील. मग कधी या रिहॅबला पुन्हा ॲडमिट करतील, नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी रिहॅबला ॲडमिट करतील. म्हणजे तुम्ही फिरतच राहता, कधी इथे कधी तिथे, कधी तिथे कधी तिथे, प्रश्न सुटत नाही. आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. तर असा हा उपचाराचा भाग. याला अनुसरून काही मनात येते का, तू काहीतरी नाही, ज्या रिलॅप्सेस होतात सर, ते काहीतरी कारणाने होत असतात. म्हणजे काहीतरी मनाविरुद्ध घडलं, मला राहायचं होतं व्यसनमुक्त, पण अमुक एक घडलं किंवा अमुक एक नाही घडलं माझ्या मनात, किंवा इरिटेशन होईल किंवा त्रास होतील, राग येईल, अशा काही घटना घडल्या म्हणजे, आणि माणूस पुन्हा असा निर्णय घेतो की चला काय उपयोग आहे व्यसन सोडून, जर काही चांगलं काय होणारच नाही आहे तर, असं त्याला वाटायला लागतं. तर तिथं स्वभाव दोष असं एक मुद्दा येतो. आणि बरेचदा त्या व्यसन मला लागलं आणि मी पॉवरलेस आहे याचं एक ॲक्सेप्टन्स येऊन व्यसन मुक्त जरी झालं तरी त्या परिस्थिती ज्या येणार असतात पुढे, त्याचा ॲक्सेप्टन्स विषय काही सांगता येईल का, म्हणजे काही अशा परिस्थिती सांगून या परिस्थितीत बाबा असं वागणं गरजेचं असतं, असं काही तुम्हाला एक्सप्लेन करता आलं नाही? पहिल्यांदा गुणदोष असा सर म्हणतायत ना, ते नीट समजून घ्या. गुण म्हणजे माझं एखादं वागणं किंवा त्याच्या आधी असलेला माझा विचार जो माझा फायदा करून देतो, जो माझ्या व्यक्तिमत्वाला पुढे नेणारा असतो, माझी वाढ करणारा असतो, माझ्या हातनं चांगल्या चांगल्या गोष्टी घडवणारा असतो, माझा मानसन्मान वाढवणारा असतो, असं प्रत्येक विचार आणि त्याचं वर्तन म्हणजे माझा गुण. मग त्याच्या बरोबर विरुद्ध माझे दोष, की जे माझे विचार आणि माझं वर्तन माझा मान सन्मान कमी करतं, माझा मीच मिळवलेला माझा मान सन्मान कमी करतं, माझं नुकसान करतं, माझ्याबरोबर इतरांना ज्यांनी नुकसान होऊ शकतं, असं सर्व माझे विचार आणि वर्तन म्हणजे माझे दोष, कारण त्यातून माझं नुकसान होतंय. मग आपलं आपणच लक्षात असं घेतलं पाहिजे ना. आपल्या 4थ्या पायरीमध्ये वी मेड अ सर्चिंग अँड फिअरलेस मॉरल इन्व्हेंटरी असं जे म्हटलेलं आहे, आम्ही आमच्या गतजीवनाचा आढावा घेतला, असा जो काही भाग आहे 4थ्या पायरीमधला. या माझ्या गतजीवन असं का म्हणायचं आहे, अगदी आत्ताच्या क्षणाच्या मागचं सुद्धा गतजीवनच आहे ना, कारण क्षण गेला भूतकाळ झाला, आला क्षण तो प्रत्येक क्षण भूतकाळात चाललाय ना. मग गतजीवन म्हणजे काय, नाहीतरी
अगदी थोड्या वेळापूर्वी मी वागलो ते सुद्धा गतजीवनच आहे, कारण तो भूतकाळाचाच भाग झाला आता. म्हणजे मग मला माझा गतजीवनाचा आढावा घेत असताना असं पाहता येत असतं की असं काय काय मी नुकतंच वागलो जे मला आठवतंय की ज्यांनी माझं नुकसान झालं. म्हणजे सकाळीच आता एखाद्याशी भांडण झालं आणि मी आच्यावाच्या शिव्या घातल्या, चुकीची भाषा वापरली, मलाच काय त्रास होतोय त्याचा. मला आता अपराधीपणाची जाणीव होती सारखी, अरे मी असं बोलायला नको होतं. मी साधी गोष्ट आहे, मी हातामध्ये कप धरायचा, तो घट्ट नाही धरला आणि माझ्या हातनं पडला आणि तुटला, नुकसान झालं. मला असं वाटतं काय चालू वेंदळेपणा, असं का मी वागतो. म्हणजे माझ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते माझ्या अनेक मोठ्या गोष्टी माझ्या नुकसान करणाऱ्या, या सगळ्यांमध्ये मला माझे दोष बघता आले पाहिजे की हे. आणि पुन्हा पुन्हा घडणारी गोष्ट, चुकून एखाद्या वेळेला होऊ शकतं चूक, एखाद्या वेळेला झालेली चूक म्हणजे लगेच दोष असा भाग नाही आहे. परंतु जी चूक वारंवार होते, पुन्हा पुन्हा होते आणि त्यांनी माझं फार मोठं नुकसान होतं, अशा प्रकारची जेव्हा चूक माझ्यातनं परत परत होती, ती मला अंडरलाईन करता येते, लोकेट करता येते आणि मला शोधून काढता येतं हे माझं वागणं माझ्या नुकसानाला कारणीभूत होतं आहे, हा माझा दोष आहे. मग असे माझे दोष मला लिहून काढता येतात, यार हे परत परत होते बरं का माझ्यातनं, हे परत परत होते, परत परत होते, परत परत होतं असं जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुम्हाला कळेल की ते जेव्हा परत परत रिपिटिशननी होत असतं तेव्हा तुमच्या मनाला दोषरूपी वागण्याची सवय लागते. कुठलीही गोष्ट जेव्हा परत परत तुमच्या हातनं होते तेव्हा त्याचं रूपांतर सवयीमध्ये होतं. म्हणजे दोषांचीच सवय, लक्षात घ्या, गुणांची सवय नाही, दोषांची सवय. मग दोषांची जर सवय झाली तर सहजगत्या माझ्यातनं दोष घडायला लागतात. सहजगत्या म्हणजे मी सहज खोटं बोलू शकतो. सहज, कुठं गेला होता, नाही नाही मी कामाला गेलो होतो इकडे, सहज खोटं बोलतोय मी. म्हणजे ज्याला कंपल्सिव्ह लाईंग असं म्हणतात. कंपल्सिव्ह की मला मुद्दाम ठरवावं पण लागत नाही की मी खोटं बोलायला काहीतरी कारण शोधतो, इतकं सहज खोटं बोलतो. अशा प्रकारचं चुकीचं वागणं माझ्या कोणकोणत्या गोष्टींमध्ये आहे हे मला शोधून काढता येणं शक्य आहे. म्हणजे दोष शोधून काढता येतात, तसे गुणसुद्धा बघता येतात मला. म्हणजे मी सातत्यानं अभ्यास केला आणि चांगले मार्क मिळवले, मी सातत्यानं माझ्या कामाच्या ठिकाणी चांगलं काम केलं आणि मला अवॉर्ड मिळालं माझ्या कामाच्या ठिकाणी, किंवा मला आणखीन अपग्रेड केलं, मला वरची खुर्ची दिली, माझं काय मला आणखीन वरचं स्थान प्राप्त झालं, वरचं पद मिळालं, माझा पगार वाढला, चांगली गोष्ट आहे, गुण आहे. ज्यांनी ज्यांनी माझा फायदा होतो आहे, ज्यांनी माझा मान सन्मान वाढतो आहे, असे माझे गुण आहेत. मग आता तुम्ही असं पाहू शकाल गेल्या 2-4 वर्षामध्ये, 5-10 वर्षामध्ये गुण वाढतायत का दोष वाढतायत, कंपॅरिझन करता येणं शक्य आहे. मग तुलना करता आली असता तुमच्या असं लक्षात येईल की जर दोषांचं पारडं माझं जास्ती जड व्हायला लागलं तर माझ्या पदरी काय काय येईल, अपमान येईल, नैराश्य येईल, खंत वाटेल, काय म्हणू फ्रस्ट्रेशन येईल, कितीतरी गोष्टी अशा होतील ज्यांनी मला असं वाटायला लागेल काय हे आयुष्य चाललंय. पण गुण जर वाढवले तर मी असं म्हणायला लागतो वा वा मजा येते, लाईफमध्ये मजा येते, कारण माझा मान वाढतोय. म्हणजे तुम्ही गुण वाढवता तेव्हा तुम्हाला छान वाटायला लागतं, लाईफ मस्त वाटतं, कारण तुमचा उत्साह वाढतो, तुम्ही नवनवीन गोष्टी करायला लागता, त्याचा आनंद घेता. पण दोष वाढले, डिप्रेशनकडे गाडी. आपण लक्षात घ्यायचे. मग आता जर मला गुणांचा भाग वाढवायचा असेल तर मला गुणांची सवय मनाला लावावी लागेल. आत्ता दोषांची सवय मनाला झाली, गुणांची सवय मला करता येईल का? गुणांची सवय केली तर मग सहजगत्या हातनं गुण वाढतात. मुद्दामहून गुण नाही वाढवावे लागत. आणि गुण वाढण्यासाठी काय महत्त्वाचं असतं? व्हॅल्यू सिस्टीम. गुण ज्याला वाढवायचे असतात त्याला मूल्यांची साथ लागते. मग मी प्रामाणिकपणाने वागेन, मी खरं बोलेन, मी सातत्यानं काम करीन, मी जबाबदाऱ्या घेईन. ही व्हॅल्यूज आहेत, मूल्य आहेत. मूल्य तुमचे गुण वाढवतात. मूल्य तुमच्या गुणांच्या सवयीमध्ये वाढ करतात आणि आपोआप तुम्ही पुढे जाता. म्हणजे जेव्हा तुमच्यापाशी अशी मूल्य असतात
तेव्हा तुम्हाला वेगळी नजर नाही ठेवावं लागत मी हे करतो आणि ते करतो. नाही तर माणसं फसतात कुठे? प्रसिद्धीमध्ये येणाऱ्या माणसाकडे बघत बसतात आणि त्याच्यासारखं करायला जातात. यांनी गुण वाढत नसतात. बरीच माणसं सध्या कशी दिसतात? मी टीव्हीवर झळकलो की झालं असं वाटतं बऱ्याच वेळेला. अमुक ठिकाणी नाव आलं की छान झालं. नाही, यांनी नाही वाढत गुण. तुम्हाला काय जमतंय, तुम्हाला कशात तुम्ही सातत्य ठेवतात, तुम्ही शिस्त कशी लावता स्वतःला, यांनी गुण वाढतात आणि मग तुम्हाला त्याचा फायदा पण दिसायला लागतो. म्हणून गुणदोषांचा जो भाग आहे तो लक्षात घ्या. सर आता म्हणले तसं की मग मला पुढं जायचं असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की आतनंच इथेच ती सुरुवात आहे. इथेच सुरुवात जर करायची झाली तर मग गुण मला माझे वाढवायचे, तर मग या ठिकाणी मी शिस्तीने, डिसिप्लिननी आणि सातत्याने काय काय बरं करीन. बघा, वही घेऊन बसलाय की नाही? आपल्या सगळ्यांना वही घेऊन बसता येणं शक्य आहे. हा, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, मी नोट डाऊन करतो. हा, लगेच गेल्यावरती वेळ मिळाला की वाचतो. आपल्या डोक्यामध्ये सारखं चालू शकतं, हे चिंतन चालू शकतं. आणि असं चिंतनाची सवय लावली आपण मनाला की आपल्याला गुणांच्या दिशेने जाता येतं. कारण मन पटकन म्हणतं, हे बघ, हा तुला हे चांगलं वाटलं बघ, हे तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. लगेच नोट डाऊन करता येतं आणि त्याच्यामध्ये बदल. म्हणजे गुणदोष या दोन्हींना सवय लागू शकते. गुणांची सवय लावायची आहे का दोषांची सवय लावायची, हे विचार केला पाहिजे आपल्याला. नाहीतर मग बदलणं अवघड होऊन बसतं. हे लक्षात घ्या. आपण गुण इतके पटापटा नाही होणार आहेत, ते सगळं आपोआप, पण सातत्याने त्याच्यामध्ये फरक नक्की पडतो आणि तुम्हाला त्याचा अनुभव पण येतो. हे अत्यंत आवश्यक आहे. आणखी या रिकव्हरी प्रोसेसमध्ये जो एक काढता येतो मेन जो सुरुवातीचा आहे की ब्लेम गेम. म्हणजे मग तो ब्लेमिंग डिनायलचे प्रकार आहेत की डायरेक्ट डिनायल, मिनिमाइज डिनायल, सायलेंट डिनायल, रॅशनलायझेशन डिनायल. म्हणजे माझं पिणं कसं योग्य होतं याचं समर्थन देणं, रॅशनलाइज करणं त्याला. तर हे डिनायल कसं ब्रेक करता येते? याला डिफेन्स मेकॅनिझम असं म्हणतात. डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे स्वतःचा सारखा बचाव करायचा, याला म्हणतात डिफेन्स मेकॅनिझम. डिफेन्स मेकॅनिझम ही नैसर्गिक गोष्ट आहे. ही काही वेगळी गोष्ट नाही, ही काही कृत्रिम गोष्ट नाही आहे. जसं कोणीतरी आपल्या अंगावर आलं, आपल्यापेक्षा ताकदीने जास्ती असेल, त्याला आपण सगळेच जण बचाव करायला लागतो स्वतःचा. मग कधी पळून जातो, कधी त्याच्यापुढे शरण जातो, कधी फाईट करायचा प्रयत्न करतो. हे सगळे बचावाचीच तंत्र असतात आणि सहजगती असतात आपल्यापुढे. आता व्यसनाधीनतेमध्ये बचावाची तंत्र कशी होती, तर ज्याला ए मध्ये असं म्हटलं होतं की मी 16,000 कारणं सांगत होतो. हे बचावाचं तंत्र, 16,000 बचावाची तंत्र. म्हणजे माझी दारू चालू राहावी आणि त्याच्यात जणू काही अडथळे येऊ नयेत, याच्यासाठी या आजारातनं निर्माण झालेलं बचावाचं तंत्र. त्या आजाराचा भाग की मी वाटेल ते खोटं बोलत होतो, वाटेल तसं खोटं बोलत होतो. हा तो डिफेन्स मेकॅनिझमचा भाग आहे. सरांनी आता डिनायल असा शब्द वापरला. डिनायल हा सुद्धा बचाव तंत्राचा एक भाग. की मला एवढा प्रॉब्लेमच नाही म्हणतो, इथनंच सुरुवात. मला प्रॉब्लेम नाहीच आहे, तुम्हाला वाटतंय मला प्रॉब्लेम आहे, अशी ती सुरुवात असते. पण या सगळ्याचं मूळ कुठे आहे, तर स्वतःशी प्रामाणिकपणाने बोलणे हाच त्याचा मूळ भाग आहे. दुसऱ्यांनी डिनायल काढण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नसतो, कारण एकाला दुसरं कारण आपल्याला देता येत असतं. केवळ मी एखाद्याचे डिनायल खोडून काढतो असं नाही म्हणू शकत. मी फार तर त्याला म्हणेन की तू खोटं बोलतोयस, तो म्हणेल तुम्हाला काय माहिती मी खोटं बोलतोय, म्हणजे तो वाद घालत बसू शकतो माझ्याशी. याला एकच उत्तर असतं, अरे तू स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणाने बोलतोस का नाही. मग स्वतःच्या मनाशी जर मी प्रामाणिकपणाने बोलत असेल तर माझ्या असं लक्षात येतं की हे सगळं खोटं मी का चाललंय माझं, तर मला हे व्यसन करत राहायचं आहे, मला ते सोडता येत नाहीये, मला ते सोडायची भीती वाटते, मला त्याच्यामध्ये आनंद आहे असं वाटतं आहे. म्हणजे माझी काहीतरी कारणं आहेत आणि म्हणून मला ते स्वीकारायचं नाही, म्हणून मी कारणं सांगतोय. पण तुम्ही जर तुमचा आढावा घेतलात, म्हणजे पहिल्या पायरीमधला अस्ताव्यस्त जीवनाचा भाग तुम्ही लक्षात घेतलात, तर तुम्हालाच स्वतःला प्रश्न विचारावा लागेल मग स्वतःला
की अरे हे जे सगळं घडून बसलेलं आहे हे कशामुळे रे, मग तुझं सगळं चांगलं आहे ना, मग हे प्रश्न का निर्माण झाले? हा प्रश्न जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणाने स्वतःच्या मनाला विचाराल तेव्हा डिफेन्स मेकॅनिझम संपतं, ते टिकू शकत नाही त्याच्यापुढं. पण दुसऱ्या पुढं ते हवं तितके दिवस टिकेल. दुसऱ्याला दाखवायला डिफेन्स मेकॅनिझम कधीच थांबवू शकत नाही, कुणी त्याला संपवूही शकत नाही. डिफेन्स मेकॅनिझम संपायचा एकच मार्ग असतो, स्वतःशी प्रामाणिकपणाने बोलणे. दुसरा याला काहीच उत्तर नाही. जसं सर आत्ता म्हणत होते की डिनायल तोडता येत नाही, पण मी जे डिनायल तुटताना बघितलं त्या परिस्थिती सांगतो की बरेचदा पेशंट असं म्हणायला लागतं की नाही मला मी करतच नाही व्यसन, हे सगळं खोटं आहे. आणि मग घरातले प्रूफ देतात, ते म्हणतात ते बघा पितांचे फोटो किंवा विचारा अमुक लोकांना, आणि ते त्यालाच कळतं की हो आता आपण उघडकीस आलो. आणि मग तो जो डायरेक्ट डिनायल असतो तो तुटायला लागतो. आणि मग तो म्हणतो नाही ते म्हणतात ते बरोबर आहे पण मी फार घेत नाही, थोडीशीच घेतो. मग ते येऊन राडे सांगायला लागतात, मग आणखीन त्याची काही प्रूफ द्यायला लागतात. आणि ते काहीतरी त्यालाच कळायला लागतं की हो आता हे उघडकीस आलेलं आहे, आणि मग मिनिमाइज डिनायल तुटायला लागतं. बरेचदा त्यातनं मी जे बघितलंय घडताना माझ्या डोळ्यासमोर काही गोष्टी ते मी सांगते क्लिअर पूर्ण. बरोबर. तर बरेचदा तो मिनिमाइज डिनायल तुटला आणि त्याला एकदा कळलं हो आपण वाटेल तशी पीत गेलोय, भरपूर राडे केलेत असं म्हणल्यावर तो रॅशनलाइज डिनायल करायला लागतो, म्हणजे समर्थन देणे की मी कसं पीत होतो, त्याचं कारण काय होतं किंवा असं काहीतरी करायला लागतो. आणि मग त्याला असं सांगितलं जातं की नाही हे समर्थन नाही. अनेक घटना अनेकांच्या बाबतीत घडत असतात आणि ते काही दारू हे सोल्युशन शोधत नाहीत, ते वेगवेगळे पर्याय शोधतात. त्यामुळे तुला दारूची आवड आहे, तुला आवडते म्हणून या कारणं देऊन तू पीत राहिलेलं आहेस असं कळल्यावर त्याला असं वाटतं हे उत्तराला अर्थ नाही, तोही डिनायल तुटतो. मग हॉस्टिलिटी डिनायल म्हणजे घरातल्यांना घाबरवणे की बघा तुम्ही मला हे केलं तर मग सोडणारच नाही, का अमुकच वागीन, घरच सोडीन, राहत मध्ये म्हणतात तुला काय आता हवं ते कर, आम्ही आता काहीही झालं तरी घाबरतही नाही तुला, आणि तुला काय तुझ्या जीवनाचं करायला कर. मग त्याला असं वाटतं या ब्लॅकमेलिंग किंवा अशा ढोसमध्ये काय अर्थ नाही. तोही डिनायल तुटायला लागतो तेव्हा तो सायलेंट होतो. आणि शेवटचा जो डिनायल मी बघितला आहे की सायलेंट डिनायल, म्हणजे त्याला सगळं पटत असतं, कळत असतं की आपण चुकीचे आहे, पण तो सायलेंट राहतो, त्याच्यावर काम करायला तयार होत नाही. तो जो आहे ना तिथं जो प्रामाणिकपणा सर जो म्हणतात शेवटचा भाग की स्वतःशी आता बोललं पाहिजे की सायलेंट राहून काही प्रश्न सुटणार नाहीये. आता मला हे मान्यच केलं पाहिजे आणि यातनं बाहेर पडलं पाहिजे, कारण दुसरा तिसरा पर्यायच राहत नाही. तो डिनायल शेवटचा आहे मला असं वाटतं. तर तिथं तो प्रामाणिकपणाचा भाग नाही काय होतं सांगतो, दुसऱ्यांनी आपली डिनायल फोडण्यासाठीचे पुरावे देणे, दुसऱ्यांनी हे स्वतःच्या अहंकाराला फार टोचणी लावणारं असतं. कारण जेव्हा दुसरे पुरावे द्यायला लागतात तेव्हा आपण जास्ती घाबरे होत जातो. आणि मग काय व्हायला लागतं, इतरांबद्दल आपल्या मनामध्ये बऱ्याचदा खुन्नस तयार व्हायला लागते, राग तयार व्हायला लागतो, संबंध तुटण्यापर्यंत ही पाळी जाते. कारण ते लोक त्यांच्यापाशी असतात पुरावे, जसं सर म्हणले तसं. काही माणसं तर व्हिडिओज काढून ठेवतात प्यालेल्या अवस्थेमधले आणि म्हणतात हे बघ व्हिडिओज बघ तुझा. आता हे पुरावे जे असतात हे पुरावे त्या अहंकाराला टोचणी लावणारे असतात त्या माणसाच्या. त्यामुळे माणूस फार घाबरवतो, कारण त्याची लाजच चव्हाट्यावर येते ना मग सगळी. आता हे जर सगळ्यांना दाखवले व्हिडिओ तर कसं होईल बघा बरं. तर आपल्याला त्याचा फार त्रास होतो मग. म्हणून दुसऱ्यांनी आपले पुरावे गोळा करणे आणि ते दाखवण्याची वेळ येणे ही काही फार चांगली गोष्ट नाही आहे. आपणच आपल्याशी बोलणे शांतपणाने आणि स्वतःला असं सांगणे की हो नशेच्या काळामध्ये अशा चुका अनेक झाल्या, काही लक्षात राहिलेल्या असतात, काही लक्षात सुद्धा राहिलेल्या नसतात. कारण अनेकदा ब्लॅकआउटमध्ये असतो आपण, ब्लॅकआउटमध्ये सुद्धा आपल्या हातनं काहीतरी झालेलं असतं, ज्या काळामध्ये आपल्या मनामध्ये काही रजिस्टर पण होत नाही, अशा काळातही काहीतरी झालेलं असतं. तर त्याचीच भीती आणि चिंता मनामध्ये फार असते आपल्या सगळ्यांच्या. तर आपण स्वतःला काय सांगायचं आहे, आपण असं स्वतःला सांगायचं आहे की नशेच्या काळामध्ये माझ्या हातनं अनेक चुका झालेल्या असणं शक्य आहे. काही मला आठवत आहेत, काही मला आठवत सुद्धा नाही. आता त्या नुसतं आठवून ठेवणं किंवा दुसऱ्यांनी पुरावे देणं हे उत्तर नाही आहे. उत्तर काय आहे, जेव्हा मी स्वतःशी बोलून असं म्हणेन स्वतःला की यार तुला यातनं बाहेर यावंसं वाटतंय का नाही वाटत आहे. साधा प्रश्न विचार स्वतःला, तुला याच्यातच राहायचं आहे का आणखीन प्रश्न वाढवायचे का तुला याच्यातनं बाहेर यायचं आहे.
मग तू स्वतः हे आता सर जसं म्हणलं तसं की तो जो सायलेंट डिनायलचा भाग आहे की आता मी काही बोलूच शकत नाहीये, पण तरी मला हो म्हणणं काही माझ्या तोंडून येत नाहीये. म्हणजे कारण मला अशी भीती वाटते असं जर सगळ्यांसमोर मी मान्य केलं तर बापरे, मला लेबलच लावतील की लोक, कपाळावर पट्टीच लावतील. आता काय केवढा आहे, दारूबाज झालेला आहे. नाही, असं काही होत नसतं, असं काही होत नाही. कारण तुम्ही नुसते दारूबाज आहात असं नाहीये, तुम्ही नुसते बेवडे आहात असं नाहीये. तर तुम्ही कोण आहात? पहिलं म्हणजे तुम्ही एक माणूस आहात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा अनेक गुण आहेत. तुम्ही व्यसनाधीन होण्याच्या आधी अनेक वर्ष चांगलं चांगलं काम केलेलं आहे. अनेक गोष्टींमध्ये तुम्ही पुढे होतात. अनेक गोष्टींमध्ये काही जण कलाकार आहेत, काही जण अतिशय चांगले त्यांच्या विषयामध्ये तज्ज्ञ आहेत. म्हणजे तुम्ही नुसते अल्कोहोलिक, फक्त दारू पिणारा अल्कोहोलिक असं नाहीये तुमचं वर्णन. अल्कोहोलिझम हा नंतरचा भाग आला तुमच्या आयुष्यामध्ये, पण तत्पूर्वी तुम्ही एक सर्वसामान्य चांगला माणूस सुद्धा आहातच की. तेव्हा असा माणूस जो आहे, जो व्यसन करायला लागल्यानंतर कालांतराने या व्यसनाचा गुलाम झाला. आता हा जो माणूस बरं व्हायचा प्रयत्न करतोय, तेव्हा काय करतोय तो? तर नंतरच्या काळामध्ये ही जी गुलामी त्याच्या आयुष्यामध्ये आली, तिला तो विरोध करतोय आणि ती त्याची गुलामी तोडायला तो बघतोय. त्या गुलामीचा विचार तो करायला लागला आणि ती व्यसनाधीनता त्याला नीट समजून घेता आली, तर पुन्हा तो जुना माणूस नाही का येणार आहे वरती, जो गुणी आहे, जो चांगला आहे, ज्याच्यामध्ये अनेक गुण आहेत, अनेक गोष्टी तो चांगल्या करू शकतो. आता आज बघा ना, सारंग सर माझ्या शेजारी बसले. एक काळ असा होता ना, नाहीतरी की अरे बापरे तर कसं होणार, अशी एक काळ होता असा. पण आज हा माणूस तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून, गुरु म्हणून हाच सांगतोय ना, किंवा हेच सांगतायत ना सर की अरे मी याच्यातनं गेलो, मला हे प्रश्न आले. तसे तुम्ही नाही का होणार आहे? तसेच तुम्ही पण होणार आहात. एक दिवस तुम्ही पण दुसऱ्याला सांगणार आहात, घाबरू नको, अरे मी पण असाच होतो, एक दिवस इथे मी पण असाच बसलो होतो समोर आणि त्यावेळेला मला फार भीती वाटायची, पण मी याच्यातनं बाहेर आलो एक दिवसांनी आणि आज मी काहीतरी तुला सांगू शकतोय. म्हणजे हा बदल केव्हा होतो? जेव्हा तुम्ही मान्य करता की व्यसनाधीनता तुमचा प्रश्न आहे, समस्या आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायचंय. बस एवढाच मुद्दा आहे. तेव्हा डिनायल ही जी मी धरून बसलेलो आहे घट्ट, ती अशी धरून बसण्याची काही जरूर नाही, त्याला भ्यायची काही जरूर नाही आहे. आपल्याला जितकी ती लवकर सोडता येईल आणि हात वर करून म्हणता येईल की हो बाबा मला तो आजार झालाय आणि मला त्यातनं बाहेर यायचं, त्या क्षणी उत्तराला सुरुवात, त्या क्षणी उत्तराला सुरुवात. वेगळा काळ नाही लागणार आहे, पण सुरुवात तुमच्या बाजूने व्हायला पाहिजे. म्हणजे सरांनी शेवटी जे म्हणलं की तो जो प्रामाणिकपणाचा भाग आहे, तो जितक्या लवकर तुमच्या मनात तुम्ही जागा कराल, तितक्या लवकर उत्तराला सुरुवात होणार. ओके, आणखीन काय प्रश्न येतोय जोडून? होईल स्थिर मन. काय होतं सांगतो मी तुम्हाला. त्या दिवशी सुद्धा म्हटलं की मन अस्थिर होतं कारण आपल्या मनाचं जे कार्य आहे त्याच्यावरती नशेचा फार मोठा परिणाम झालाय. तो परिणाम जाण्यासाठी थोडा काळ लागणार आहे, म्हणून ते अस्थिर आहे. पण ते स्थिर होणार. त्याला थोडासा वेळ द्यावा लागणार, हाच मुद्दा आहे. जास्त नक्की स्थिर होणार. आणि मग एकदा स्थिर झाल्यावर तो स्थिर ठेवायचा कसा हे शिकावं लागतं आपल्याला. हे मात्र शिकावं लागतं. तू काय आणि दुसरं वाक्य काय आहे? हे दोन्ही स्वीकाराचा भाग आहे. जेव्हा असं दिसतं की मी कुठली सिच्युएशन बदलूच शकत नाहीये, तेव्हा तिचं न बदलण्याचं जे स्वरूप आहे ते मला स्वीकारावं लागतं. नाही,
तुला बदलता येत असेल तर बदल की मग. बदलता येत असेल तिथं मी निष्क्रिय नाहीये. जे मला बदलता येणं शक्य नाही तिथे तू म्हणशील तसं आहे ती परिस्थिती मला स्वीकारायची. उदाहरणार्थ समजा माझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी व्यक्ती होती XYZ आणि ती मृत्यू पावली. आता मी काय करू शकणार नाही ना, काय करू शकणार, तिला आणू तर नाही शकणार. परिस्थिती काही वेळेला अशी असते जी मला बदलता येणं शक्य नसतं. इथे मला हे स्वीकारावं लागत असतं की आता जे आहे त्याला घेऊन चल, त्याला धरून चल. आणि जेव्हा परिस्थिती बदलणं शक्य असते, तेव्हा जी परिस्थिती मी बदलू शकत नाही आणि जी परिस्थिती बदलू शकतो ती बदलण्याचे जे धैर्य दे असं म्हटलेलं आहे ते कोणतं. तर समजा माझं व्यसनाधीनतेच्या काळामध्ये अनेक पेशंटच्या बाबतीत जे घडलेलं आहे सांगतो तुला. दारू पेच्या नादात पहिल्या मजल्यावरनं उतरायला गेला आणि वरनं पडला आणि पाय मोडला. आता पाय सहज नॉर्मल होत नाहीये, त्याच्या सकट सोब्रायटी चालू ठेवावी लागणार आहे ना. हा, काट्ट धरून बसणार, आता नॉर्मल झाला तरच सोबर राहील, नाही तर नाही. म्हणजे काही वेळेला परिस्थितीला धरून मूळ महत्वाची गोष्ट कुठली आहे तिच्याकडे जाणं. मूळ महत्वाची गोष्ट कोणती आहे, मी व्यसनमुक्त राहणं ही मुख्य महत्वाची गोष्ट आहे. आता त्या महत्वाच्या गोष्टीला पुष्टी द्यावी, सपोर्ट करावा, तिला पुढे न्यावं, याच्यासाठी म्हणून जी परिस्थितीचा स्वीकार मला करावा लागणार आहे तो करावा लागणार आहे. कित्येक माझ्या मित्रांच्या बाबतीमध्ये असं झालं की व्यसनाधीनतेच्या काळामध्ये स्त्रिया सोडून गेल्या, लग्न झालेल्या, की आता आम्हाला ते सहन होत नाही, आता आम्ही राहणं शक्य नाही वगैरे वगैरे. आता सांगून बघितलं सगळं की नाही तो चांगला आहे, चांगला झाला आहे, तो आता चांगलं करतोय, तू पण जरा विचार कर परत एकदा वगैरे झालं सगळं. तरी समजा त्या स्त्रीने असं म्हटलं की नाही आता मला नाही काही करायचं. एक म्हणावं लागेल ना आपल्याला एक दिवस की ओके त्याच्या शिवाय जावं लागणार मला पुढं, कारण मला व्यसनमुक्ती महत्वाची आहे ना. हे करावं लागतं, करावं लागतं, पर्याय नसतो. कारण माझ्या दृष्टीने महत्वाचं काय आहे, व्यसनमुक्ती. सोब्रायटी हे प्राधान्य आहे, बाकीच्या गोष्टी नंतरच्या आहेत, दुय्यम आहेत. बाकीच्या गोष्टीला प्राधान्य सोब्रायटी नंतर असं कधीही इक्वेशन होऊ शकणार नाही, समीकरण नाही असं करायचं. व्यसनमुक्ती केंद्रात राहत असताना की आता मला या उपचाराची गरज आहे आणि मी अल्कोहोलिक आहे, मी स्वीकारले, तर तो स्वीकार का साधारण कुठल्या कशा वर्तनातनं दिसेल, काय सांगू? हे सोपं आहे अगदी. बघा, व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जेव्हा एखादा पेशंट खऱ्या अर्थाने ते स्वीकारतो ना, तेव्हा त्याला सांगणारे जे सर असतात त्यांचा शब्दनशब्द तो ऐकतो. तो कशालाच विरोध करत नाही, कशालाच विरोध करत नाही. दुसरी गोष्ट काय काय करतो तो पुढाकार घेतो इथल्या कामांमध्ये. साधं चला का ग्रुप आहे का, कुठे सतरंजी, असं तोच विचारायला लागतो. तो सगळ्यात शेवटी नाही येत, तो पहिला जातो. तो म्हणतो मला सतरंजी घालायची, कुठे आहे सांगा, मी झाडून घेऊ का, इथलं स्वच्छ करायचं आहे का. म्हणजे तो इनिशिएटिव्ह घ्यायला लागतो, तो पुढाकार घ्यायला लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये. तो वारंवार सरांना जाऊन सांगतो, सर यातलं कुठलं पुस्तक वाचू, इथं पुस्तकं ठेवलीत, कुठलं महत्त्वाचं आहे पुस्तक मला सांगता का जरा, म्हणजे ते मला उपयोगी पडेल. म्हणजे नॉलेज घेण्यामध्ये सुद्धा तो पुढे आहे, काम करण्यामध्ये तो सुद्धा पुढे आहे. औषध घेण्याचं तो टाळत नाही, तो जबाबदारीने गोष्टी करतो. म्हणजे जेवण वाढायचं आहे, तो म्हणतो मी नंतर जेवतो, मी वाढायचं काम करतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असं दिसतं की ह्याला उत्साह का बरं आहे एवढा, अरे हा सगळ्यांसारखाच आत आहे की, मग यालाच एवढा कुठला उत्साह आलाय. तर तो जो त्याचा उत्साह आहे तो जीवन जगण्याचा उत्साह आहे. मिळेल त्या परिस्थितीमध्ये तो स्वतःला उत्साह द्यायला शिकतो. मिळेल त्या परिस्थितीत, ती परिस्थिती म्हणजे त्याचं घर नाही आहे, ती परिस्थिती म्हणजे त्याचं कामाचं ठिकाण नाही आहे, तरी तो म्हणतो मी जबाबदारी घेतो. हे त्याचं जबाबदारी घेणं जेव्हा दिसतं तेव्हा त्याला आम्ही असं म्हणतो की अरे मोटिवेशन चांगलं आहे, हे मोटिवेशन. तो म्हणतो हे माझं घर नाही, मला पण माहिती आहे. दुसरी गोष्ट तो सरांना हेही सांगतो की सर मी जरा पुढं करतोय असं नाही ना वाटत आहे तुम्हाला, आणि माझं हे नाही म्हणणं मी हे पुढं करतो म्हणजे तुम्ही मला लवकर सोडा. म्हणजे हे देखील तो सांगतो की हे मी त्यासाठी नाही करत आहे. नाही तर तुम्हाला असं वाटेल की हा सतरंजा घालतो, उद्या म्हणायचा जरा महिन्याभरात होईल का सर,
कारण असे असे मित्र मी पाहिलेत. आम्ही कायमच बघत असतो की ते उत्साहात पुढे असतात आणि हळूच सांगतात की सर जरा लवकर होईल का सर, माझं फार जबाबदार आहे तो ऑफिसमध्ये. कालच सांगतो, कालच माझ्या पुढे दुसऱ्या एका सेंटरमध्ये एक माझा क्लायंट मित्र बसला होता. त्याने मला सगळं सांगितलं आणि मग तू शेवटी म्हणला सर एकच आहे फक्त, जरा लवकर जाता येईल का. म्हणजे मी तसं काही म्हणत नाही तुम्हाला लवकर सोडा, पण एकच दिवस मला बाहेर पाठवाल का. आणि स्टाईल कशी आहे बघा. हा त्याला जायचं नाही असं पण म्हणतोय तो, पण तो असं म्हणतो की एकच दिवस लवकर पाठवाल का जरा मला. मी म्हटलं कशासाठी. नाही ते माझं पेन्शनचं प्लॅन अडकलंय ना काम, तेव्हा माझ्याशिवाय कोणी करत नाही, तर मलाच जावं लागतं वगैरे वगैरे. आता हे जे आपण मगाशी जे डिनायलचं बोललो ना, ती एक लबाड डिनायलच आहे ही. कारण याच्यामध्ये अशा आडून काय म्हणायचंय शेवटी, तर मला लवकर सोडा. आडून तेच म्हणायचंय. का लवकर सोडा. ज्याला आपण बोल बच्चन असं म्हणतो. बोल बच्चन डिनायल आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणून तुम्ही बघा की या ठिकाणी जेव्हा काम करत असणं आपण सगळे ते अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला समजेल. आणखीन काय मनात प्रश्न येतो का बघा. बरेचदा बघा असं होतं की आपल्याला असं वाटतं ठीक आहे मी पेलो आता नाही पिणार, कळलंय मला, पण अरे बापरे 3 महिने. आणि मग एखादा असं दिसतो की एका महिन्यात गेला तर मग आपल्याला जाता येईल का. मग तो काहीतरी काम करायला लागतं, गोड बोलायला लागतो, नम्रता दाखवतो पोटी, हे तसं वागायला लागतो. आणि मग हळूच म्हणतो मला फोन द्या जरा, मग अडचणी सांगणार, मग मला बाहेरच सोडा. हे जे काय असतं ना याला स्वीकार म्हणतच नाही. आणि बरेचदा मग काउन्सिलर म्हणतो हा प्रोग्राम नाही बरं का. मग आपण म्हणतो बरेच किती चांगलं वागलं तरी तुम्ही मान्यच नाही करत. चांगलं वागलं मग डिमांड कशाला करतो. असं जे असतं ना तिथं ते फसवं असतं की उपचाराचा जो भाग आहे तो पूर्ण करणे, नंतर एका कालावधी जो ठरला त्यानंतर जाणारच आहे, पण तो आधी मिळवण्याचा प्रयत्न असतो ना, त्यासाठी हे जे नाटकी चांगलं वागणं असतं हा एक डिनायल असतो. एक प्रकारचं फसवणूक स्वतःची आणि दुसऱ्यांची, असा जो प्रकार असतो तिथं डिसऑनेस्टी आहे बघा, प्रामाणिकपणा नाही. अगदी बरोबर. आणि जिथपर्यंत ऑनेस्टी येत नाही उपचारांप्रती तिथपर्यंत रिकव्हरी फार कठीण आहे, म्हणजे डिफिकल्टच आहे सगळं. आम्ही याला दुसऱ्या भाषेमध्ये इंटेलेक्च्युअलायझेशन असा शब्द आहे, म्हणजे बुद्धीने डिनायल करणे. कशी करतात माहिती आहे का बुद्धीने. लोक असं म्हणतात अहो 3 महिने समजा ठेवलं तुम्ही, तुम्हाला गॅरंटी देणार का तुम्ही 3 महिने ठेवलं. 3 महिने आणि पुढचा 1 दिवस कुणाचा आहे. म्हणजे 90 दिवस तुम्ही ठेवल्यावर 91वा दिवस कुणाचा आहे सांगा. माझा आहे की नाही. मग आता तेव्हा काय करणार तुम्ही, इथं ठेवाल 3 महिने. आता या प्रकारचे खेळ ज्याच्या मनामध्ये चाललेले आहेत की जो असं म्हणतोय की 3 महिन्यांनी काय होणार आहे, 6 महिन्यांनी काय होणार आहे, इतक्या दिवसांनी काय होणार आहे, तितक्या दिवसांनी काय होणार आहे, त्याचाच अर्थ असा आहे की त्याला स्वतःला अरे आपण यातनं बाहेर आलं पाहिजे असं वाटतंय का. खरं तर नाही वाटत. कधी गोष्ट आहे याचा अर्थ तो दिवस नुसतेच मोजतोय, इतके दिवस तितके दिवस तितके दिवस असं काउंटिंग चाललंय सारखं मनामध्ये. ही डिनायल. दुसरी गोष्ट, काही हुशार लोक काय म्हणतात, सर माझा रिपोर्ट नुकताच आलेला आहे, काही लिव्हरला झालेलं नाही माझ्या. हे लिव्हरला काही झालेलंच नाही आहे बघा, डॉक्टरने सांगितलं काही नाही, चांगली लिव्हर आहे. म्हणजे जसं काय अजून पी म्हणजे मग खराब होईल आणखीन. ते हे असे हुशार लोक जे असतात ना ते जास्ती नुकसान करून देतात, स्वतःच जास्ती नुकसान करून देतात. कारण काय होतं की अशा प्रकारे बौद्धिक वाद घालत बसण्याने दारू थांबणार नसते. दारू थांबणार नसते, ती वाढत जाते, त्याचं प्रमाण वाढतं, लिव्हर डॅमेज होते, स्वादुपिंड याने पॅन्क्रियास डॅमेज होतं, आणि त्याच्याबरोबरीने शुगर शूट होते, अनेक गोष्टी घडतात आणि त्या माणसाची परिस्थिती आणखीन बिकट होते. बघता हॉस्पिटलमध्ये नेणे आणि ICU ठेवायची पाळी येणे, गंभीर होणे तब्येत, हे सगळं पाहिलेलं आहे आम्ही, अनेक वेळा पाहिले. विचार
छोटीशी गोष्ट असते पण ती कधी कधी नॉर्मल वाटते तीव्रता खूप एक वाढते 5 मिनिट. कधी कधी त्या गोष्टीची तीव्रता खूप वाढते तर त्यामध्ये मी थोडंसं खूप विचारत जातो असं का होतं? परत प्लीज रिपीट कर परत एकदा. कधी छोटीशी गोष्ट असते उदाहरण दे ना. माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला मी पिण्याच्या आधी पिल्यानंतर भांडणं वगैरे करतो तो भांडणं होतच नाही चव मंडळ वगैरे असतात तर मग मी ज्यावेळेस